नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल चितोळे आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. अल्प संतुष्टता जी म्हणतो ना आपण, यासाठी हा सगळा अधीर मनाचा पसारा आहे. आणि या अधीर मनाला धीर नाही म्हणून सगळेजण धावपळ करतायत. एक सावकार एका मंदिरात गेला. प्रसन्न मुद्रेने तो ध्यानस्थ बसला आणि त्याने एक संकल्प सोडला मंदिरामध्ये. आणि त्याला असं वाटलं की उद्या सकाळी जो माझ्या दारात पहिल्यांदा येईल त्याला मी संतुष्ट करेल. असं म्हटल्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी उजाडल्यानंतर पहिला जो मनुष्य त्याला दिसला तो एक भिकारी होता. आणि त्या भिकाऱ्याला खुश करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी त्याने काय केलं, तांब्याचं नाणं दिलं. आता ते तांब्याचं नाणं दिलं खरं. तांब्याचं नाणं घेऊन भिकारी निघाला, परंतु दुर्दैवाने त्याला ठेच लागली, पाय अडखळला आणि त्याच्या हातातलं तांब्याचं नाणं गटारात जाऊन पडलं. आणि ते गटारातलं नाणं शोधण्यासाठी तो गटाराचाच पडत बसला, परंतु नाणं काही सापडलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो आला, तेव्हा सावकाराला वाटलं आता हे तांब्याच्या नाण्याने हा संतुष्ट झाला असेल कदाचित. त्याचा चेहरा मात्र उदास दिसला. पुन्हा दुसऱ्या दिवशी सावकारानं त्याला तांब्याचं नाणं, दुसरं तांब्याचं नाणं दिलं. ते दुसरं तांब्याचं नाणं घेऊन पुन्हा तो निघाला. पण पहिलं नाणं शोधण्यासाठी त्याने पुन्हा गटारात हात चाचपडायला सुरुवात केली. तर हात गटारात टाकला, नाणं काही सापडलं नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा तो गावामध्ये भिक्षा मागता मागता सावकाराच्या वाड्यावरती आला. सावकाराने पुन्हा पाहिलं, हा चेहरा उदास करून आपल्याकडे आलेला आहे. तिसऱ्या दिवशी सावकाराने त्याला चांदीचं नाणं दिलं. आता हे चांदीचं नाणं मिळाल्यानंतर तो इतका खुश झाला, एवढा खुश झाला, आणि ते चांदीचं नाणं घेऊन आपल्या घराकडे निघाला. निघताना पुन्हा त्याचं मन त्या गटाराकडे गेलं आणि त्या गटारात आपलं तांब्याचं नाणं गेले. म्हणून ते तांब्याचं नाणं शोधण्यासाठी त्याने पुन्हा त्या गटारामध्ये हात घातला, नाही मिळालं. पुन्हा घरी गेला. पुन्हा त्याचा भिक्षेचा प्रकार सुरू झाला. चौथ्या दिवशी पुन्हा तो सावकाराच्या दारात आला. आता मात्र तो चेहरा इतका उदास दिसला त्याला. आणि त्या उदास चेहऱ्याकडे पाहून सावकाराने त्याला काय करावं म्हटलं, तर आता याला एक सोन्याचं नाणं द्यावून बघावं असा विचार सावकाराच्या मनात आला. सावकाराने त्याला सोन्याचं नाणं दिलं. सोन्याचं नाणं दिलं होतं. एवढा खुश झाला, एवढा आनंदी झाला, त्याला इतका आनंद झाला, अरे आज सोन्याचं नाणं मिळाले. म्हणून सोन्याचं नाणं घेऊन तो निघाला. पण तो निघताना पुन्हा त्याचं ते लक्ष गटाराकडे गेलं आणि त्या गटारामध्ये आपलं तांब्याचं नाणं पडले हे त्याला आठवलं. पुन्हा त्याने तो हात त्या गटारामध्ये घातला. कशासाठी? ते तांब्याचं नाणं शोधण्यासाठी. पण तो नाणं काही मिळालं नाही. पाचव्या दिवशी पुन्हा त्याची भिक्षेची तयारी सुरू झाली. पाचव्या दिवशी गावामध्ये भिक्षा मागता मागता पुन्हा तो या सावकाराच्या दारामध्ये आला. सावकाराने पाहिलं, अरे तुला तांब्याची 2 नाणी मिळाली, चांदीचं नाणं मिळालं, सोन्याचं नाणं मिळालं, तरी तू अल्पसंतुष्टच, समाधानी नाही. समजा मी तुला जर माझी अर्धी संपत्ती दिली तर तू संतुष्ट होशील की नाही? तो भिकारी काय म्हटला माहिती सावकाराला? तो भिकारी सावकाराला म्हणला, मी सगळं जरी तुम्ही दिलं ना तरी सुद्धा माझं मन मात्र त्या गटारात गेलेल्या माझ्या तांब्याच्या नाण्याकडे आहे. ते नाणं जेव्हा मिळेल ना तेव्हा मी संतुष्ट होईल. साधी गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण या साध्या गोष्टीमधून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. साधनारूपी जीवनामध्ये आपल्या सगळ्यांचा जीव अडकलाय तो प्रपंचामध्ये. आणि त्या प्रपंचातलं मोह मायेचं जे गटर आहे ना, ते गटर आपल्याला काही सुधरू देत नाही. त्या मोह मायेरूपी गटारामध्ये आपलं कुठंतरी तांब्याचं नाणं आपल्याला मिळेल का, किंवा तांब्याचं नाणं सापडेल का, किंवा आपलं हरवलेलं तांब्याचं नाणं आपण शोधू शकू का, असे अनेक प्रश्न सगळेजण निर्माण करतायत. पण त्या प्रश्नाची उत्तरं त्या मोह मायेमध्ये अडकलेल्या गोष्टीत सापडत नाही. आपल्या जीवनाचा गटारूपी भाग त्या मोहमायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मित्रांनो, संसाररूपी जीवनात जी मोहमायेमुळे आपलं जे काही गटार झालेलं आहे ते गटार जर आपण सोडलं तर निश्चित आपण सगळी काय होऊ शकतो, संतुष्ट होऊ शकतो, समाधानी होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, एकदाच मिळाले ना आयुष्य, ते आयुष्य सुखी समाधानी व्हावं असं वाटत जर असेल ना, मोह सोडा, लोभ सोडा. आणि या मोह लोभाचे हे गटार
सोडलं रे सोडलं, तुम्हाला ते आनंदाचं तांब्याचं नाणं मिळाल्याशिवाय राहणार नाही. आहे की नाही सुंदर? किती सुरेख आहे की नाही? विचार करा आणि आपल्याही जीवनाचं गटर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा एकदा नमस्कार.